च्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सर्व आमदारांच्या माध्यमातून नियुक्ती झालेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्राला एक विकसित राज्य बनवण्यासाठी एका अनुभवी नेत्याची गरज होती आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला पूर्णपणे खात्री आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एक विकसित राज्य बनेल, देशामध्ये एक नंबरचं राज्य बनेल। कारण मागच्या 25 वर्षापासून एक विधिमंडळातील सदस्य, एक 3 वेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा प्रदीर्घ अनुभव माननीय फडणवीस साहेबांकडे आहे। महाराष्ट्राचे सर्व प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा केंद्रातले माननीय प्रधानमंत्री जे असतील आणि सर्व मंत्रिमंडळांच्या माध्यमातून एक डबल इंजिनचं सरकार म्हणून एक चांगलं महाराष्ट्र विकसित राज्य होईल याची आम्हाला खात्री आहे। प्रत्येक घटकाला संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, महामंडळ असतील। हो, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की निवडणुकीच्या अगोदर ज्या तऱ्हेनं छोट्या छोट्या घटकाचे, विशेषतः मागासवर्गीय घटकांचे मंडळ जाहीर केले, तर त्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक समाजाचा विकास होईल। विशेषतः महिला असतील, तरुण असतील, ओल्ड एज त्यांच्यासाठी सुद्धा विविध सुविधेच्या माध्यमातून त्यांचा विकास होईल मला खात्री आहे। सर, अजूनही खाते वाटपावरून नाराजी नाट्य काम आहे का? गृहमंत्री पद जे आहे वारंवार माध्यमांना सांगण्यात आलेलं आहे की खाते वाटपामुळे कुठलीही नाराजी नाही। तिन्ही नेते अर्थात माननीय एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा एकत्र बसतील आणि खाते वाटले जातील, कुठलीही नाराजी नाही। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे सगळं दृश्य आपण बघतो आहोत की भाजपचे सगळे आमदार, पदाधिकारी हे उत्साहात आहेत आणि वारंवार हा दावा केला जातोय की आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागेल।